आणि आता एक वेगळी बातमी। मुंबईमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून वादग्रस्त ठरलेल्या पेंग्विनच्या दर्शनाचा मार्ग अखेर मोकळा झालाय। शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पेंग्विन कक्षाचा लोकार्पण सोहळा पार पडला। दरम्यान पेंग्विन कक्षाच्या लोकार्पण सोहळ्यावरून भाजप शिवसेनेमध्ये पुन्हा एकदा राजकारण रंगल्याचं दिसलं, कारण या लोकार्पण सोहळ्यावर भाजप आणि सपानं बहिष्कार घातला। भाजपच्या नेत्यांना या कार्यक्रमाला निमंत्रितच करण्यात आलं नव्हतं असंही समजतं। दरम्यान पेंग्विन पाहण्यासाठी राणीच्या बागेतल्या प्रवेश शुल्कात आता थेट 10 पट इतकी मोठी वाढ करण्यात आली। प्रवेश शुल्क 5 रुपयांवरून 50 रुपये तर पेंग्विन कक्षाचं शुल्क हे 100 रुपये करण्याचा प्रस्ताव आहे। दरम्यान 31 मार्चपर्यंतच मुंबईकरांना मात्र विनामूल्य पेंग्विन पाहता येतील। दरम्यान शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या उद्घाटनानंतर पेंग्विनच्या काय म्हटलंय पाहूयात। मुंबईतील मुलं मुली विद्यार्थी हे पेंग्विन दर्शनाचा आनंद घेऊ शकतील, नाहीतर जसं आपलं बालपण गेलं केवळ पुस्तकामध्ये आणि टीव्हीवरती फोटोमध्ये पेंग्विन बघण्यात, तसं त्यांचं जाणार नाही। त्यांना पेंग्विन आपल्या शहरामध्ये पाहायला मिळेल आणि मला अभिमान आहे माझ्या महापालिकेचा। आपल्या हिंदुस्थानातली ही एकमेव आणि पहिली महापालिका आहे जिने आपल्या नागरिकांसाठी पेंग्विन आणलेले।